ईडीपासून सुटका करून घेण्यासाठी नाहीतर विकासासाठी भाजपसोबत। द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया पुस्तकातील दावे भुजबळांनी फेटाळले। आक्षेपार्ह दाव्यानंतर कायदेशीर कारवाईचाही इशारा। भुजबळांना अनेक वर्षांपासून ओळखतो, त्यांच्याबद्दल आदर, आपण पुस्तक वाचा। भुजबळांनी दावा फेटाळल्यानंतर लेखक राजदीप सरदेसाईंची प्रतिक्रिया। ईडीचा दबाव हेच पक्षफुटीचं कारण। मोकळा श्वास घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। राऊतांची शिंदे अजितदादांवर टीका। अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा पहिला आरोप फडणवीसांनीच केला। फडणवीसांसोबत ऑन कॅमेरा चर्चेला तयार। सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना थेट आव्हान। निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरण बदलण्याचे दादांच्या नेत्याचे संकेत। बहुमत न मिळाल्यास सरकार आणण्यासाठी काही गणितं करावीच लागतील। दिलीप वळसे पाटलांचं सूचक विधान। महायुतीच्या प्रचारार्थ मोदी शहा मैदानात। पंतप्रधान मोदी धुळे आणि नाशिकमध्ये मतदारांशी संवाद साधणार, तर अमित शहांच्या सांगली, शिराळा, कराड, इचलकरंजीमध्ये सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री शेळके आणि सिद्धार्थ खरात यांच्या प्रचारार्थ ठाकरेंची बुलडाणा आणि परतूरमध्ये सभा, तर वर्ध्यामधील हिंगणघाट आणि हिंगोलीमध्ये शरद पवारांची सभा। विरोधकांचे वचननामे फसवे। महाविकास आघाडीनं आमच्या योजना ढापल्यात, मुख्यमंत्री शिंदेंची टीका, तर महायुतीचं सरकार पुन्हा येण्याचा विश्वास व्यक्त। मोदींच्या दौऱ्याआधी फडणवीसांचं बटेंगे तो कटेंगे म्हणत ट्विट। बटेंगे तो कटेंगेला टॅग करत मोदींचा व्हिडिओ, फडणवीसांकडून ट्विट। अजित पवारांच्या प्रचारासाठी पत्नी सुनेत्रा पवार मैदानात। रात्री 8 वाजेपर्यंत सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये सर्वत्र प्रचार दौरा, गावकऱ्यांच्या भेटीगाठी। मावळ विधानसभेचे अजितदादांचे उमेदवार सुनील शेळकेंवर गुन्हा दाखल। आचारसंहिता लागू असताना रात्री उशिरापर्यंत प्रचार रॅली सुरू ठेवल्याचा आरोप। रात्री 12 वाजेपर्यंत फटाके फोडत प्रचार रॅली सुरू ठेवली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अपडेट। 4 आरोपींना 25 लाख रुपये, कार, फ्लॅट आणि दुबई ट्रिपचं आश्वासन। आरोपींच्या चौकशीमध्ये माहिती समोर। आतापर्यंत 18 आरोपी अटकेत। अभिनेता सलमान खानला पुन्हा जीव मारण्याची धमकी। बिश्नोई गँगकडून मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला धमकीचा मेसेज। रात्रीच्या सुमारास धमकी आल्याची माहिती। मालवण पुतळा प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेची जामिनासाठी हायकोर्टात धाव। जोरदार वाऱ्यामुळेच पुतळा कोसळला, यात कुणालाही शारीरिक दुखापत नाही, जामीन अर्जामध्ये दावा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भरारी पथक ॲक्शन मोडवर। मुंबईच्या प्रत्येक चेकपोस्टवर कारवाईचा धडाका सुरू। मद्य, रोख, अंमली पदार्थ जप्त, प्रत्येक वाहनाची कसून तपासणी। देशांतर्गत मागणीच्या तुलनेमध्ये कांद्याचा पुरवठा कमी होत असल्यानं बाजारभावामध्ये वाढ। कांद्याचे बाजारभाव 6,000 रुपयांवर। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण। 2,000च्या घसरणीनंतर सोन्याचे दर 77,000वर, तर चांदी 99,000 प्रति तोळा। सुवर्णनगरी ग्राहकांनी गजबजली। अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा कायम। 4 विरुद्ध 3 अशा बहुमतानं सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय। कलम 370 रद्द करण्याच्या ठरावावरून जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये पुन्हा राडा। सलग 3ऱ्या दिवशी सत्ताधारी विरोधक आमदारांची हाणामारी, एकमेकांची कॉलर पकडून धक्काबुक्की।